रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषदेत बोगस मतदान। देवाचीवाडी इथे बूथ क्रमांक 17 वर बोगस मतदान। संशयित तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। वारंवार बंद पडणाऱ्या ईव्हीएममुळे रामदास कदम संतापले। मशीन नीट चालत नाही तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या। सत्ताधारी पक्षातील नेते रामदास कदम यांच्या मागणीमुळे खळबळ। आमदार विलास भुमरेंकडून मतदानाचे नियम पायदळी। विलास भुमरे यांनी मतदानावेळी मुलाला ईव्हीएम जवळ नेलं। अधिकाऱ्यांनी भुमरेंच्या लहान मुलाच्या सुद्धा बोटाला लावली शाई। परभणीतील राणी सावरगाव मतदान केंद्रावर वाद। मतदान करण्यापासून रोखल्यामुळे गोंधळ। महंतांचा मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर संताप। छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्काबुक्कीची घटना। सिल्लोड नाणेगाव या ठिकाणी तणाव। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव शमला। मालेगाव पालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नेत्या। इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो महापौरपदी। महापौरपदासाठी 43 मतं मिळाली। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य समोर। गटनेता आणि उपमहापौर पदावरून नाराजी नाट्य। तिदमे महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा देणार राजीनामा। मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये दहशतीचा सावट। राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला। शरद बुट्टे पाटील यांच्यावर धामणीमध्ये हल्ला। दुःखाच्या सावटाखाली देखील पवार कुटुंबाचं मतदान। काटेवाडीतील जिल्हा परिषद मतदान केंद्रावर केलं मतदान। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह जय आणि पार्थ पवारांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क। शताब्दी वर्षानंतर संघ विस्ताराचा आराखडा ठरणार। मार्चमधील अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पानिपतमध्ये होणार। प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक नेमण्याचा विचार। आता शेतजमिनींच्या पोट हिश्श्याची मोजणी होणार। मोजणीमुळे आता सातबारा आणि नकाशांचा मेळ बसणार। वसमत इथे 148व्या प्रगट दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथाचं पारायण। भाविकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन।